चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. ग्रँड फिनालेचा सामना मनीष विश्वकर्मा त्यांच्यासमोर सिद्धार्थ डोके. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज पहिल्या चेंडूवरती बीट झालाय. बीट होत असताना कोणत्याही प्रकारे धाव आलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये केलेला काय जी काही मेहनत आहे. ओहो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परेश दहीबागवर त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग. एक संघ जुना कोळीवाडा अर्नाळा येथील आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर संघ पाहिला तर फुलपाड्यातला संघ आणि तो बहुतांशी खेळाडू फुलपाड्यातले प्लेयरचा संघ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आणि या फायनलला बघण्यासाठी खूप जण उत्सुक आहेत. कोणता संघ बाजी मारेल येणारी काळ नक्कीच सांगणार आहे. तुझा ओहो दोन पायांच्या मधून रोहन कडून होते चुकी. चेंडू होतोय सीमारेखा पार. फरार. एनसीसी चौकार. चौकार कसा आला हे जर आपण बघाल तर या चौकाराने कदाचित मोमेंटमला शिफ्ट होताना आपण बघू. एक चौकार गेल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. आणि हे दोन संघ का आनंदित आहेत किंवा त्याच्या जोडीला आलेला आई भावानी मारंबलपाड्याचा संघ का इतका खुश असेल. बघा थोडीशी नाराजी जरूर आहे की तो संघ कमी पडला. आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग सौरभ रेवडीच. काय शानदार रीतीने चेंडूला अडवलं. चेंडूला अडवत असताना तो आपला कंट्रोल जो दाखवला चेंडूवरचा. चेंडूने आउटफील्डने थोडासा दगा जरूर दिला परंतु त्याने तो दगा झाल्यानंतर सुद्धा चेंडूला खूप चांगल्या रीतीनं अडवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सौरभ विश्वकर्मा आजच्या दिवसातला असा खेळाडू ठरला की ज्याने प्लेयरसाठी खूप उल्लेखनीय कामगिरी केली आणि ती त्याच्या खांद्यावरील असणाऱ्या जर्सीवरून दिसून येते. खूप दिवसानंतर प्लेयर्सला आपण फायनलमध्ये बघतोय. खूप दिवसानंतर JKCC अर्नाळा या संघाला फायनलमध्ये बघतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका दाब्यासाठी निघून गेला. सिंगल दाब येते आणि आई भावने मारंबलपाडा संघ सुद्धा टॉप 3 मध्ये खूप दिवसानंतर बघायला मिळालाय. या सर्व बाबी या स्पर्धेच्या अचिव्हमेंट मध्ये सुद्धा ऍड होताना दिसतील. म्हणजे नारंगीची स्पर्धा या तिघांसाठी लकी असे म्हटले जावी. टॉप 5 मध्ये आलेल्या संघाची सुद्धा चर्चा होईल. तुर्तास पहिलं षटक संपलं. 7 धावा धावफलकावरती. टीम प्लेयर्स हॅलो चेक. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. अमोल. ओहो मुन्ना नवीन गोलंदाजी मार्गवरती आलाय आणि मुन्नाच्या गोलंदाजीला अमोलने केलेलं बॅग. बघा आज अमोलच्या खांद्यावरती सुद्धा जर्सी आहे. म्हणजे ही नवीन खोज आहे JKCC साठी. या खेळाडूने या हंगामामध्ये पदार्पण करत असताना केलेली पहिल्यांदा अशी कामगिरी मी तर म्हणेल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू निघून गेला. अल्ला सांगतात सिंगल आहे. आज एक प्रेक्षणीय सामना सुद्धा इथे खेळला गेला. अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणाऱ्या दोन संघादरम्यान आईकवीरा नारंगी आणि जयसाई नारंगी अशा दोन संघादरम्यान ती लढत झाली. त्यामध्ये आईकवीरा नारंगीने बाजी मारली आणि पुन्हा एकदा ते सगळे जुने चेहरे पुन्हा एकदा बघण्याची सर्वांना संधी मिळाली आणि अशाच काहीशा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय आणि अडवत असताना चेंडू एका धावेसाठी पाठवला गेलाय. सिंगल धावेल. एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 9 वरती. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. गंभीर दुसरा हवा आहे का? मुन्ना समोर मनीष विश्वकर्मा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अमोलला अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत लाजबाब शानदार चौकार. क्या बात आहे. आणि 2 वर्ष अगोदर गंभीर याने मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता गावकपला असे करणं मला सांगतात. हे गंभीर यांच्या बाबतीत झाले म्हणून त्यांची फेकी जरूर. ओहो थोडक्यात हुकलाय. मनीष आज वेगळ्या
वेगळ्या रंगात दिसतोय आणि ते रंग उधळत असताना फलंदाजीच्या माध्यमातून धावफलक कुठे जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 14 वरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. शेवटच्या चेंडूची सांगता करण्यासाठी मुन्ना सज्ज. एका हातानं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू खेळला गेलाय. 2 षटकं संपलीत. 15 धावा धावफलकावरती टीम प्लेयर्स SP या संघाच्या. ओनली प्लेयर्स. आता 12 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघूयात या 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कशा प्रकारची कामगिरी प्लेयर संघ करतोय. भल्या भल्या संघांना धूळ चारत असताना हे संघ इथे क्वालिफाय होताना दिसलायत. आणि प्रणय मात्रे पांड्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बसविरार बॉक्सर ऑफ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेली स्पर्धा आपण बघत आहात. आणि या असोसिएशन अंतर्गत खेळत असताना अनेक संघ आपला तो परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या परफॉर्मन्सद्वारे आपल्यातील कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करतात. कधी कुणाला यश मिळतं हे मात्र त्यांच्या त्या दिवसावरती अवलंबून असतं. आणि ते आज काहीसं वेगळं चित्र प्रदर्शित करत असताना म्हणजे ते संघ मोठ्या प्रमाणात या अंगामध्ये अपयशी ठरताना दिसले होते. ते टॉप 5 मध्ये टॉप 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि सर्वात मोठी अचिव्हमेंट या आयएफकेरा क्रिकेट क्लबची म्हणता येईल. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. चांगली फिल्डिंग सौरभ. क्या बात आहे. सौरभने फिल्डिंगने प्रभावित केलंय या मॅच दरम्यान. 3 चेंडूचा खेळ. 17 धावा धावफलकावरती. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. ग्रँड फिनालेचा सामना आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवले. फेकी केली. क्या बात आहे. चेतन कदम यावेळेला. आणि हे दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की या अगोदर आलेले चौकार त्यांना बॅक करण्यासाठी तुम्हाला फिल्डिंगद्वारे धावा वाचवायच्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेला डिक्लेअरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी प्रणयची. आणि या षटकाची समाप्ती होण्यासाठी 1 चेंडू शिल्लक आहे. 18 धावा धावफल करतात. 2 चौकारांना खूप चांगल्या रीतीनं बॅक केलंय. पहिल्या षटकात 2 डॉट. दुसऱ्या षटकात 1 डॉट. तिसऱ्या षटकामध्ये 2 डॉट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रू मध्ये अडवला गेलाय. रनआउटची संधी. फलंदाज बाद. प्लेयर्ससाठी आतापर्यंत सर्वात अडचणीची बात काय राहिली आहे तर प्लेयर संघाचे फलंदाज धावचीच्या रूपाने सर्वाधिक जास्त प्रमाणात बाद होताना दिसलेत. मनीष बाद. सिद्धांत वारंग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. खूप सारे बदल नवनवीन एक्सपेरिमेंट प्लेयर्सने करून बघितलेत. आणि ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर अखेरकार ओपनिंग बदलली. 2 विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आले. आणि त्यानंतर सिद्धांत वारंग वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. आणि कदाचित हा जो प्रयत्न आहे तो त्यांचा यशस्वी ठरला असावा. 2-3 षटकं संपलेत. 18 धावा धावफल करतात. 3 षटकं संपलीत. 18 धावा. आता शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. बघूयात किती धावा कुठल्या जातात. गोलंदाजी मार्गवरती चेतन कदम यांना आपण बघत आहोत. चेतन कदम समोर सिद्धांत वारंग असतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटी बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एका धाब्यासाठी डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. JKCC अर्नाळा सरप्राईज करणारा रिझल्ट. मागील काही स्पर्धा जवळ येऊन ओहो काय जबरदस्त फटका आहे. वेट केलं. बॅकफुट ते गेले. त्यानंतर शूट केलं. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेखा पार. फरार. चौकार. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. बॅकफुट ते गेले. त्यानंतर पूर्ण ताकद झोकली. आणि ताकद झोकत असताना 4 धावांना प्रदर्शित केलं. शानदार स्ट्रोक जो परेश आणि अमोलच्या मधून निघून गेलाय समोरच्या दिशेने. परंतु यावेळेला जास्तच ताकद लावली. चेंडूची गती थोडीशी तितकीच कमी आणि असताना बॅटचा फेस जो ओपन राहिलाय त्याला बघताना विकेट येते. सौरभ विश्वकर्मा बाद. चौकारानंतर अपयश. गॉन. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं धावफलकात 23 धावा आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सिद्धेश बडांबे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. चांगला खेळ मनीषने दाखवला. चांगला खेळ सौरभने दाखवला. चौकार जरूर दाखवले परंतु चौकार दाखवल्यानंतर जे काही विकेट्स आले जे काही डॉट आलेत त्याला बघताना तितकं मोठं धावफलक दिसलेलं नाहीये. तब्बल 3 चौकार
या इनिंगमध्ये आले आणि 3 चौकार जर असे बघितले गेले तर त्या 3 चौकार आल्यात. ओ रोहनने चेंडूला अडवत असताना पाय घसरला, त्यामुळे फेकी करू शकलेले नाही आहेत. सिंगल आलाय. 3 चौकार जर आले तर समोरच्यासाठी ती 4 चौकारांची मॅच बनली पाहिजे, पण तसं झालेलं नाही आहे. इथं 3 चौकार येऊन सुद्धा धावफलकाचे धावा 24च आहेत. म्हणजे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिथे 2 धावा आल्या तर 26 होतील. 27चं लक्ष झालं तर 1 चौकाराची मॅच बनेल. म्हणजे कुठेतरी आपण फलंदाजीचं जे काही प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामध्ये कमी पडा आणि इथे डॉट. विकेट म्हणजे डॉट. फलंदाज बाद गॉन. अंकित आला. अंकित झा नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 24 वरती धावफलक थांबलेलं आहे. प्लेयर्स कंट्रोल ठेवू शकलेले नाही आहेत त्या मोहावरती, ज्या मोहाद्वारे विकेट येत राहिल्यात. आणि असं असताना आता चेतन कदम समोर अंकित झा. बघूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 25. 26 लक्ष ठेवलं गेलंय टीम JKCC अर्नाळा या संघासमोर. प्लेयर्स या संघाच्या माध्यमातून या 25चा पाठलाग, या 25चा बचाव येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास या दुसऱ्या इनिंगसाठी ज्याने मागील 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांना रिझवलं, त्याचबरोबरीनं या स्पर्धेचं धावतं समालोचन केलं, असे मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मी मृदुल मेहर यांना विनंती करेल की आपण या दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी आपण समालोचना कक्षामध्ये यायचंय. भूपेंद्र पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात JKCC अर्नाळा संघाला या फायनलच्या सामन्यासाठी. त्यांनी फोन करून कळवलंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पाठलाग करायचा आहे 26चा. निहाल आमच्या साथीनं आहेत या स्कोररच्या भूमिकेमध्ये. मजा येणार आहे या मॅचला. पहिले 2 चेंडू 2 धावांसाठी सिद्धार्थ डोके आणि परेश दहिवावकर. खूप दिवसानंतर परेश दहिवावकरला ॲज अ ओपनर म्हणून बघितलं. JKCC अर्नाळ्याची नवीन इम्प्लिमेंट. आणि हो बघा हलक्या हातानं त्या चेंडूला खेळत असताना ऑन साईडला एका धावेसाठी पाठवले. मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या इनिंगसाठी. नक्कीच 24 चेंडूंचा खेळ 26 धावांचे एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर. सिद्धार्थ डोके ह्याला यावेळेला रोखलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये बरेचदा आपण हा सिद्धार्थ डोके एक वेगळं एक आगळं वेगळं रूप धारण करून खेळतोय.
वन मॅन आर्मी ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे त्या प्रकारचा, परंतु दुसरीकडून बडे मॅच का बडा खिलाडी मनीष विश्वकर्मा आहे. लगातारचे 2 चेंडू, निर्धाव, प्रेशर आहे, दबाव आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, आता 4 धावा धाफकावर. आणि मृदुल हे दोन्ही संघ शोधात होते, कधी लय ती गवसते, कधी आम्हाला तो फॉर्म मिळतोय आणि कधी आमचा खेळ पुन्हा एकदा पहिल्यासारखा भरतोय. खूप दिवसानंतर म्हणजे ते अपयश गेले काही स्पर्धा या दोन्ही संघाच्या वाट्याला येत होतं आणि त्या अपयशाला यशामध्ये कन्वर्ट करत असताना आज अखेरकार या एकविराच्या स्पर्धेमध्ये ते फायनलमध्ये दिसत आहेत. आणि त्यामुळे हा कदाचित त्यांचा तो जल्लोष किंवा त्यांचा तो खेळ दिसत असावा. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, सिद्धांत वारंग आणि शिव पटेल या दोघांमध्ये थोडीशी टक्कर, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल दिसला आणि तिथं चेंडू अडलाय. एक धाव येते. नक्कीच अडला जातोय, प्रयत्न केला होता. दुसरीकडून परेश दहीबावकर आहे, ज्याप्रमाणे भरतदादांनी उल्लेख केला, आज बॅटिंग क्रमांकामध्ये थोडासा परिवर्तन केला जातोय. परिवर्तन करणं गरजेचं आहे, कारण हा संसाराचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल घडून आणत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्राच्या मोठ्या पटलावरती किंवा त्या क्षेत्रामध्ये ती तितकीशी प्रगती साधत नाही आहात. कारण अपडेट राहणं याच्यामध्ये तुमची प्रगती आहे, त्याच्यामध्ये तुमची उन्नती आहे. जमान्यानुसार बदलावं लागतं, नाही बदललं तर मात्र जमाना तुम्हाला बाजूला सोडून स्वतःची प्रगती करून राहतो. नक्कीच अपडेट केलंय आणि यश देखील मिळालंय. म्हणजे ज्या प्रकारची ही स्पर्धा आहे, भल्या मोठ्या संघांना पराभूत करून यावेळेला अजय धरणीला दान केला जातोय. अमित होता ज्या ठिकाणी, प्रयत्न चांगला होता. सिंगल धाव धाफकामध्ये कुठली जात आहे. 24 चेंडू, एक माफक आव्हान धाफकावर नक्कीच आहे, परंतु पहिलं षटक अतिशय तिखट मारा, कंजूस मारा, 4 धाव्यांचं षटक. ओहो, दुसरं षटक सुद्धा तसंच होतं, परंतु 5व्या चेंडूवरती आलाय चौकार. चेंडू सीमारे का पार, 4 धावा. आणि मृदुल याच्यामध्ये अपडेट आणि त्याच्यामध्ये एक दुसरी बाब सुद्धा आहे. ज्यावेळेला एखाद्या यशापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला सरळ मार्गे म्हणजे म्हणतात ना, या मॅचला बेसिक क्रिकेट खेळून जर का तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या त्या प्लॅनिंग स्ट्रॅटेजीजमध्ये काहीतरी बदल करावा लागतो. काही वेळा तुम्हाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करावा लागतो, काही वेळेला तो काही खेळाडूंना तुम्हाला बाहेर बसवावं लागतं टेबलवरती आणि काहींना आतमध्ये सुद्धा आणावं लागतं. म्हणजे परखावं लागतं आपल्या खेळाडूंच्या त्या बाकीच्या टॅलेंटला, जेणेकरून ते तुमचे इम्प्लिमेंट कदाचित काय माहीत कोणत्या स्पर्धेला कधी क्लिक होतील. आणि तोच काहीसा प्रयत्न या 2 ते 3 संघांनी केला, त्यामुळे आज त्यांचं यश आपल्याला इथं बघायला मिळतंय. चौकाराने खूप मोठे दडपण रिलीज झालं, 2 षटकं संपली, त्यावेळेला 12 धावा धावफलकावरती JKCC अर्नाळा. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 12 चेंडू 14 धावा ह्या धाफकावर लगावायचे आहेत. ज्याप्रमाणे थोडासा चेंजेस केला, हा चेंजेस खऱ्या अर्थानं आज कामाला येतोय. 2 संघ असतील, एकीकडे प्लेयर्स संघ आहे, दुसरीकडे आपण पाहतोय JKCC अर्नाळा, जुना कोलेवाडा क्रिकेट क्लबचा संघ. आज बऱ्याच काळानंतर, वेळानंतर अंतिम फेरीमध्ये तो ग्रँड फिनालेचा फायनलचा सामना खेळत असताना पाहायला मिळतोय. अतिशय बहरदार खेळ. सिद्धार्थ डोके असेल, तर परेश दहीबावकर असेल, प्रणय म्हात्रे असेल, मुन्नाची ती गोलंदाजी आज कामाला आले आणि त्या बळावर हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, पंच गंभीर पाटील आमच्या दिशेने वळतात, अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. आता 12-13च इक्वेशन आहे. प्रहार, आक्रमण, हल्ला, अतिघाई कधी कधी संकटात नाही. सिद्धार्थ डोके बॅक टू द पविलियन. सिद्धार्थ डोके बाद झालाय मारत असताना ठोके, आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणय म्हात्रे, जो आता प्लेयरसाठी कदाचित खतरे बनू शकतो. बघूयात आस्किंग रन रेट काय सांगतोय आणि इक्वेशन कुठे येऊन थांबले. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला. इनसाइड आउट, 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. मृदुल मॅच अगदी क्लोज आहे, सामना जवळ आहे आणि या जवळच्या सामन्याला फिनिश करण्यासाठी एखादा चौकार पुरेसा आहे. परंतु कदाचित या मैदानावरती काल सुद्धा आपण खेळ बघितला, आज सुद्धा बघतोय, फलंदाजाला त्या खेळपट्टीवरती खेळत असताना असं वाटतंय की समोर चौकार इझिली पार होईल आणि कदाचित त्याच्या मोहामध्ये जात असताना विकेट येतात. आणि म्हणूनच की काय, जिथं 3-4 बाउंड्र्या आल्यानंतर सुद्धा एका चौकाराची मॅच बनते, या प्रकारचं चित्र या मैदानात दिसून आलंय. तुर्तास शिव पटेलने मिळून दिला ब्रेक थ्रू. इथून पुढचा प्रवास बघण्यालायक असणार आहे.
नक्कीच आता एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. सौरभ विश्वकर्मा ज्याप्रमाणे एक लहरामध्ये आहे, शेवटचं षटक ज्याप्रमाणे हाताळलं जात आहे, परंतु शिव पटेल यांच्यावर आक्रमण हल्ला, गोल्डन डकचा शिकार प्रणय म्हात्रे बॅक टू द डगआउट. सन्नाट आहे आतापर्यंत, सर्व काही सुरळीत होतं. जर का इथून पुढच्या चेंडूवरती चौकार आला तर बिपिन पाठक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आले. सौरभ रेड्डीज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावफलकाचे धावा आहेत 13. एक वाईड सुद्धा आला होता या षटकामध्ये. विकेटवरती उभं राहणं ही सर्वात मोठी टास्क बनून राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी हीच त्रासदायक बाब. तुम्ही जोपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत नाही तोपर्यंत धावा बनत नाही, तोपर्यंत धावांचा पाठलाग होत नाही. या क्रिकेटचा विसर कदाचित या मैदानावरती बहुतांश संघांना पडला आहे आणि म्हणूनच अपयश त्यांच्या वाट्याला आलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हे इन्व्हिटेशन होतं, त्याचा स्वीकार नाही करता आला. त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये येतोय डॉट. नक्कीच भरतदा ज्याप्रमाणे उल्लेख केला, परंतु 24-26 इक्वेशन आहे. लगातारचा तिसरा चेंडू, निर्धाव येतोय, प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. एखादा चौकार, ह्या वेळेला एखादा चौकार गरजेचा असेल. नेक्स्ट बॉलवरती चौकार आला तर बिपिन पाठक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. धावफलकाचे धावा 14. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 8-12चं इक्वेशन आले. परेश दहीबावकर खूप सारा वेळ त्याने व्यतीत केलाय. कदाचित त्या व्यतीत केलेल्या वेळाचा त्याला फायदा होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग अंकित झहाची तिथे बघायला मिळाली. फिल्डिंग करत असताना मात्र एक धाव येताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. 7-11चे इक्वेशन, एखादा चौकार या वेळेला JKCC अर्नाळाचा संघ पाहत असेल. दुसरीकडून ज्या प्रकारचं षटक हाताळलं जातं, पहिलं षटक मनीष विश्वकर्मा 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा आक्रमण हल्ला पाहायला मिळाला, 8 धावा खर्ची पडला आणि त्यानंतर शिव पटेल अफलातून गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 गडी बाद करत असताना प्रणय म्हात्रे गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर एक मोठा सिद्धार्थ डोके हा देखील बॅक टू द डगआउट गेले. या चेंडूवरती चौकार आला तरी सुद्धा बिपिनचे पाठक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. हलक्या हाताने ऑन साईडला खेळले सिंगलसाठी. सौरभ रेड्डीजनं सिंगल आली. 3 षटकं संपलीत. 16 धावा धावफलकावरती. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. सहा 10चे इक्वेशन आहे. 2 खेळाडू आहेत दुसरीकडे ह्या धावेंना रोखण्यासाठी. सौरभ विश्वकर्मा आहे. भरत सर बॅक टू बॅक लगातारचे 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अष्टपैलू खेळातून अफलातून खेळ आज सौरभ विश्वकर्मा एक वेगळ्या लहरामध्ये आज बऱ्याच काळानंतर वेळानंतर हा खेळाडू देखील दिसतोय. नाही, ज्या फॉर्म मध्ये सौरभ आहे त्या फॉर्मला बघताना आता हिरो बनण्याची संधी सौरभला सुद्धा आहे. जरी 3 मॅन ऑफ द मॅचचे लगातारचे पारितोषिक सौरभकडे आले असले तरी सुद्धा ज्याने म्हणजे मोठ्या खेळाडूसमोर मोठा खेळ करणं, ज्याचा आजचा दिवस राहिला त्या खेळाडूसमोर ती उच्च कामगिरी करणं, हे सुद्धा एक वेगळी अचिव्हमेंट राहू शकते. आणि त्या वेगळ्या अचिव्हमेंटचा मानकरी होण्याची सुवर्ण संधी आहे सौरभ रेड्डीजला. त्याचबरोबरीनं परेश दहीबावकर यांना सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलं तर आडव्या बॅटने खेळत असताना पॅडल स्वीपचा फटका. ओहो, बघा चेंडू थोडक्यात हुकलाय. मनीषच्या जर का थोडाही बाजूला गेला असता तर इथे आपल्याला कोण आठवला असता? प्रज्ञेश आठवला असता. आणि प्रज्ञेश आठवला असता तर मात्र होत्याचं नव्हतं, या मॅचचं झालं असतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी जातोय, सिंगल धाव येताना दिसेल. अनेक असे पराक्रम आहेत. प्रज्ञेश एकटा नव्हे, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अशा प्रकारची किमया साधली आहे. ISPL ला सुद्धा असा सीन झालाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक चमत्कारिक करणारे क्षण या वर्षीच्या टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये आपल्याला दिसल्यात. ओहो, मागे निघून जाणारा चेंडू 1+1.
+1. आणि ज्या वेळेला 1+ नाव घेतलं जातं त्यावेळेला त्याची क्लिअरिटी आपल्या समोर येते. मोबाईलची येते. आता या मॅचची सुद्धा 20 धाबा धावपल करती. आता 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 4-6चं इक्वेशन आहे. परेश दहिबावकर आतापर्यंत वेळ घेतला जातोय, सामना फिनिश करणं जाणतोय. वन मॅन आर्मी आतापर्यंत चांगला खेळ दर्शवला जातोय. येईल का चौकार परंतु धावचीची संधी. परेश दहिबावकर धावचीच्या रूपानं बॅक टू द डगआउट आहे. सौरभ रेड्डीज ज्या खेळाडूमध्ये आता हिरो बनण्याची संधी आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे. अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे. समोरचा खेळाडू सौरभ विश्वकर्मा आहे. भरत सर, आपण पाहायला गेलं तर JKCC संघ एक नक्कीच बॅटिंग लाईन मोठी आपण पाहतोय. 3 गडी बॅक टू द डगआउट आहे, परंतु एकीकडे सौरभ आहे, दुसरीकडे चेतन कदम आहे. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. सामना फिनिश करणं जमतायत. आतापर्यंत जे काही घडलं त्याला विसरून खेळ करावा लागणार आहे. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात तिथे तुम्हाला नक्की काय करायचं आहे. 3 चेंडू 6 म्हणजे तुम्हाला एक चौकार मारायचा आहे. तो चौकार मारण्यासाठी कोणत्या चेंडूवरती मारायचा आहे हा पहिला विचार करावा लागणार आहे. सौरभ रेड्डी, चेतन कदम दोघांमध्ये क्षमता आहे, परंतु सौरभ विश्वकर्माच्या मनात काय चालू आहे, तो कोणता डावपेच आखत असताना तो चेंडू टाकणार आहे हे माहीत असणं गरजेचं. आणि ज्या वेळेला त्याचा अंदाज तुमच्याकडे येईल आणि तुमचं मन आतून तुम्हाला सांगेल कुठल्या क्षेत्रात मारल्यानंतर तो चौकार मिळेल, त्याची ज्या वेळेला तुम्ही शहानिशा करून खेळाल त्यावेळेला तुमचा विजय दृष्टिक्षेपात येईल तुमच्या. ऑनसाइडला काढण्याचा प्रयत्न, पाडेल स्वीप करायचं होतं, चेंडू अडलाय खेळपट्टीवरती. तोपर्यंत एक धाव आलाय, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आता 2 मध्ये 5 म्हटल्यानंतर एक चौकार मारायचाच आहे. आता चौकार जर या चेंडूवरती आला तरी टेन्शन पुढच्या चेंडूवरती असणार आहे, परंतु चौकार नाही आता या चेंडूवरती एक धाव आली तर फ्री माइंडेड म्हणजे 2 वेगळ्या पद्धतीचं प्रेशर चेतन कदम यांच्यावरती असणार आहे किंवा सौरभ रेड्डीज वरती. तुर्तास सौरभ विश्वकर्माच्या मनामध्ये काय आहे, किमान हा येणारा चेंडू निर्धाव यावा किंवा एखादी विकेट यावी, याच प्रकारचा काहीसा विचार सौरभचा आहे. सिंगल धाव देखील तितकीच महत्वाची असेल. चौकार येतोय, सिंगल येत आहे, काय घडेल काय बिघडेल. येतोय सिंगल, थोडक्यात हुकला. सिंगल धाव आता धावफलकामध्ये ऍड केली जातोय. आई एकविरा क्रिकेटला व नारंगी NPL काय सामना, ग्रँड फिनालेचा सामना. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एकीकडे JKCC अर्नल आहे, दुसरीकडे प्लेयर्स संघ आहे. कोणता संघ NPLचा पहिल्या वर्षात चमचमती ट्रॉफी कोणाच्या नावे होणार, त्यासाठी आता येणारी ती का वेळ दर्शवणार आहे. एकाकडे हिरो बनण्याची संधी आहे, एकीकडे आपण पाहतोय सौरभ विश्वकर्मा ज्या खेळाडूने 1 चेंडू 4 धावांची गरज असताना सायबा संघ ज्याने मारलाय त्याच्यासमोर मारायचं आहे. प्रेक्षक लांबून बघण्यासाठी पुन्हा एकदा आलेत या मॅचला, खास करून मारंबळ पडायचे. बघूयात 1 चेंडू 4. ओहो, थांबलेत सगळे. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात, एकदा टाळ्या होऊन जातात दोन्ही टीमसाठी. काय जबरदस्त सामना, फायनल सुद्धा व्हावी तर अशी. आणि नारंगी म्हटलं की क्रिकेटच्या अशा प्रकारचे चमत्कार इकडेच घडतात. बाजूच्या मैदान चौकारासाठी 500 रुपये बिपिन पाठक यांच्याकडून. 1 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. हो, अडवलाय बुलेट शॉट, परंतु सिद्धांत वारंगले केले फिल्डिंग. मॅच फिनिश.